नमस्कार. नमस्कार म्हणायचं, काय म्हणायचं? नमस्कार. तुम्ही हॅलो हाय म्हणतात ना, गुड मॉर्निंग, तसं आपण नमस्कार पण म्हणायचं. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत. आम्ही अगदी मजेत आहोत असं म्हणता आलं पाहिजे आपल्याला. आज कोणाचा वाढदिवस आहे रे? तुमच्यापैकी पण कोणाचा वाढदिवस आहे का आज? नाही. आज कोणाचा वाढदिवस आहे? मग आज आपण कोणाचा वाढदिवस साजरा करतो आहोत सांगता येईल तुम्हाला? कोणाचा वाढदिवस आहे आज? आपल्या मराठी भाषेचा. कोणाचा वाढदिवस आहे? आपल्या मराठी भाषेचा आपण वाढदिवस साजरा करतोय. म्हणजे आपण मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करतो आहे. आणि हा वाढदिवस आपण कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा करतो माहिती आहे तुम्हाला? कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकर, एक मोठे कवी, एक मोठे लेखक, एक मोठे नाटककार. तर त्यांचा वाढदिवस जो आहे तो आपण मराठी राजभाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो आहोत. मुलांनो, जे कवी कुसुमाग्रज आहेत, त्यांचं कुसुमाग्रज हे नाव त्यांना कसं मिळालं असेल याच्याविषयी कुतूहल प्रत्येकाला वाटेल. तर या कुसुमाग्रजांना यांना 6 भाऊ होते आणि एक लहान बहीण होती. त्या लहान बहिणीचं नाव कुसुम होतं. आणि कुसुमचे अग्रज, अग्रज म्हणजे मोठे भाऊ. तर कुसुमचे हे मोठे भाऊ होते म्हणून त्यांना कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केलं. आणि कुसुमाग्रज या नावाने त्यांनी अनेक कविता लिहिल्या. त्यांच्या कविता तुम्ही ऐकल्या असतील, फक्त माहीत नसेल की त्यांची कविता कोणती आहे म्हणून. त्या कवितांच्या 1-2 कवितांचा मी परिचय तुम्हाला करून देतो. तुम्ही हे गाणं ऐकलंय का? गवताचं पात वाऱ्यावर डोलत, डोलताना म्हणत खेळायला चला. ऐकलंय का? नाही ऐकलं? छान गाणं आहे बघा, त्यांनीच लिहिलं आहे. गवताचं पात वाऱ्यावर डोलत, डोलताना म्हणत खेळायला चला. झऱ्यातलं पाणी खळखळ हसत, हसताना म्हणत पळायला चला. निळ निळ पाखरू आंब्यावर गात, गाताना म्हणत नाचायला चला. झिम्मड पावसात गारांची बरसात, बरसात म्हणते बेचायला चला. छोटीशी माती लपछपी खेळते, धावताना म्हणते शिवायला चला. मणीचं पिल्लू पायांशी लोळत, लोळताना म्हणत जेवायला चला. गोड वाटतंय का रे तुम्हाला ऐकायला? किती छान आहे की नाही? हे त्यांनी लिहिलेलं गाणं आहे. आणि हे तर तुम्ही नक्की ऐकलं असेल, तुम्हाला कदाचित कविता पण असेल प्रायमरीला. उठा उठा जीवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. उठा उठा जीवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. अतिशय सुंदर असं हे बळबळगीत गाणं, कविता तुम्ही त्याला म्हणा, खूप छान आहे. मराठीत खूप छान छान गाणी तयार झालेली आहे. आपण ती ऐकली पाहिजेत आणि म्हटली पाहिजेत आणि त्याचा आनंद सुद्धा घेतला पाहिजे. आता मला तर बाबा मराठी खूप आवडते. माझं शिक्षण पण मराठीतूनच झालं आहे. मी पण तुमच्यासारखा RC पटेलचाच विद्यार्थी आहे बरं का. आणि माझ्या दोघी मुली, एक धनश्री आणि एक मधुरा, तुमच्याच शाळेत शिकलेल्या आहेत. आणि मला याचा सार्थ अभिमान वाटतो, कारण तुम्ही सगळे लोक, तुमचे सर्व शिक्षक लोक खूप मेहनत घेतात. सगळ्या कार्यक्रमांची छानपैकी तयारी करून घेतात. मुलांचा अभ्यास, त्यांची परीक्षेसाठीची तयारी आणि सगळ्या कार्यक्रमांसाठीची तयारी. मगाशी किती छान या ठिकाणी नृत्याचं सादरीकरण झालं. किती कौतुक वाटलं आम्हा सगळ्यांना. तुम्ही लहान लहान मुलं एवढं छान नाचतात, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तुमच्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही एवढ्या छान शाळेत शिकत आहात आणि तुम्हाला उत्तम दर्जाचं शिक्षण देणारे शिक्षक लाभलेले आहेत. बघा, मला मराठी आवडते, मी मराठीचा अभ्यास करतो, मी मराठी वाचन करतो, म्हणून मला लिहायला पण खूप आवडतं आणि मी पुस्तकं लिहिलेली आहेत. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं मोहरलेले क्षण. मी DEDच्या शिक्षणासाठी कोकणात गेलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि घरापासून 850 किलोमीटर लांब गेल्यावर मला तिथे भरपूर काही नवीन शिकायला मिळालं.
मी पहिल्यांदा कविता लिहिल्या, वाचन केलं, लायब्ररीत गेलो, तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेतला आणि हळूहळू माझ्यातला कलावंत जागा झाला. मी स्वतः गाणी लिहायला लागलो, कविता लिहायला लागलो, मी स्वतः दैनंदिनी लिहायला लागलो, रोजनिशी लिहायला लागलो, पत्र लिहायला लागलो आणि माझ्यातला लेखक जागा झाला. आणि मी कोकणात जे 2 वर्ष राहिलो, जे जगलो, ते मी पुस्तकाच्या स्वरूपात लिहून टाकलंय, मोहरलेले क्षण, ज्याच्यामध्ये प्रेरणादायी असे प्रसंग आणि गोष्टी आहेत. असं पुस्तक तुमच्यासारख्या लहान मुलांनी वाचावं, ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, काहीतरी बोध मिळेल आणि चांगले संस्कार मूल्य तुमच्यावर रुजतील. होय की नाही? आपल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत की नाही? चांगल्या शिक्षणासोबत आपण कुणाशी कसं वागावं, कसं बोलावं याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. मग आपलं खऱ्या अर्थानं कौतुक होतं. आता मी तुम्हाला माझं लिहिलेलं एक गाणं ऐकवून दाखवतो की सर कसं गाणं लिहितात म्हणतायत खरी. तर मी एक लिहिलेलं छोटंसं गाणं एका प्राण्यावर आहे. तो प्राणी आपल्याला दूध देतो आणि आपण त्याचं दूध पितो, गाय. आता गायीचं वर्णन करताना कमी म्हणून मी कसं लिहिलंय ते तुम्हाला म्हणून दाखवतो. मोठे मोठे एक नाक लंबट लोटे, 2 डोळे मोठे मोठे, एक नाक लंबट लोटे, 2 कान फडफडणारे, एक शेपूट सडसडणारे, 2 कान फडफडणारे, एक शेपूट सडसडणारे, एक तोंड, 2 शिंगे, 2 शिंगे, 4 पाय, चारा खाते, दूध देते, लडकी लाडो आमची गाय, लडकी लाडो आमची गाय. घंटा वाजते, घंटा वाजली की शाळा सुटते नाही का? मग त्याच्यातलं आपण एक गाणं आहे, म्हणा. घंटा झाली शाळा सुटली, दप्तर पाठीवर घ्यायचं. ओके, आता एक लाईन माझ्या मागे म्हणायच्या. घंटा झाली शाळा सुटली, दप्तर पाठीवर घ्यायचं. म्हणा माझ्या मागे. एकच, आता 2च शब्द म्हणतो. घंटा झाली, म्हणा. शाळा सुटली, दप्तर पाठीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं, आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं. अरे छान म्हणते तुम्ही. आता थोडा आवाज वाढवायचा. हा. घंटा झाली शाळा सुटली, दप्तर पाठीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं, आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. कंबर पण हलवायचं डिंग डॉंग करताना. ठीक आहे, परत एकदा. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. आता नीट आहे का? रस्ता ओलांडण्यापूर्वी डावीकडे पाहू, रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहू, डाव उजव करत करत घरी आपल्या जायचं आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं, आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं. घंटा झाली शाळा सुटली, दप्तर पाठीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं, आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. आता पुढचा संदेश फार महत्वाचा आहे बरं का. इकडून मोठा आवाज येतो, इकडून पण वाढला पाहिजे. हा. कधी कुणाशी भांडायचं नाही, कधी कुणाला ढकलायचं नाही, कधी कुणाशी भांडायचं नाही, कधी कुणाला ढकलायचं नाही.
हसत खेळत गप्पा मारत घरी आपल्या जायचं आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं आणि रस्त्याच्या कडेनं चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. बघा तुम्हाला गाणं आवडलं का? मग जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. Asli jadoo